DRG Kids. गोष्ट राजूचे पोहे. सीतापूर नावाचं एक गाव होतं. राजू नावाचा एक मुलगा आपल्या मावशी बरोबर राहायचा. त्याचे आई वडील खूप वर्षांपूर्वीच वारले होते. त्याच्या मावशीने त्याला आई वडिलांचे प्रेम दिले. राजूला आपल्या मावशी बरोबर वेळ घालवायला खूप आवडत असे. राजू दररोज शाळेत जात असे. घरी आल्यावर आपल्या मावशीच्या गोष्टी खूप आवडीने ऐकायचा तो. एक दिवस शाळेतून घरी आल्यावर, मावशी, मी आलो. आज कोणती गोष्ट सांगणार आहेस तू? बाळा, आधी कपडे तर बदलून घे. मी तुझ्यासाठी जेवण आणते, गोष्ट नंतर. चालेल मावशी, मी पटापट कपडे बदलतो आणि हातपाय धुवून येतो. राजू जेवायला बसतो. मावशी, तू एवढं मस्त जेवण कसं बनवतेस ग? माझ्या मित्रांना तू बनवलेलं जेवण खूपच आवडतं. हो का? याचा अर्थ शाळेत तुम्ही सगळे मिळून जेवता? हो मावशी, जसं मी जेवणाचा डब्बा काढतो, सगळे येतात आणि बोलतात, राजू, आज तू जेवायला काय आणलं आहेस? आणि त्यानंतर सगळेच्या सगळे माझ्या डब्यातून जेवायला लागतात. ही तर चांगली गोष्ट आहे ना बाळा. मिळून मिळसून खात जा. उद्यापासून मी अजून एक जेवणाचा डबा देत जाईन, म्हणजे तुम्ही सगळे नीट खाल. ठीक आहे मावशी. असेच दिवस निघून जातात आणि आता राजूने 6वीची परीक्षा पास केली. पण आता पुढच्या शिक्षणासाठी त्याच्या गावात शाळाच नव्हती. मावशी, आता मी पुढचं शिक्षण कसं करू? आपल्या गावात तर पुढचं शिक्षण घेण्यासाठी स्कूलच नाही. हो बाळा, पुढच्या शिक्षणासाठी आपल्या आजूबाजूच्या गावात देखील दुसरी शाळा नाहीये. त्यासाठी तुला शहरात जावं लागेल. पण मी तुला एकटं शहरात नाही जाऊ देणार आणि दोघांचंही तिथे जाणं शक्य नाहीये. तू तिथे का नाही येऊ शकत? बाळा, इथे आपलं घर आहे, आपली शेती आहे, आपलं चांगलं भागतंय. पण शहरात जाण्यासाठी आणि तिथे शिक्षणासाठी खूप पैसे लागणार. तर मग ठीक आहे मावशी, मी कुठेच नाही जाणार आणि पुढे पण नाही शिकणार. मला इथेच तुझ्या बरोबर राहायचं आहे. असं बोलून राजू आपल्या मावशीला घट्ट मिठी मारतो. असेच दिवस जात राहिले आणि राजू घरीच राहून आपल्या मावशीला घरच्या कामात मदत करायचा. तो घरातली सगळी कामं शिकला. आता तो मोठा झाला आणि हळूहळू चांगलं जेवण देखील बनवू लागला. आणि पोहे तर खूपच छान बनवायचा. जो पण खायचा तो त्याची प्रशंसा नक्कीच करायचा. राजू आपले मित्र आणि आपल्या घरी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना आपल्या हातचे पोहे खाऊ घालायचा. एक दिवस त्याच्या गावचे मास्टरजी त्याच्या घरी आले. राजूने मास्टरजींना पोहे खाऊ घातले. हे घ्या मास्टरजी, गरमागरम पोहे खा. अरे वा राजू, तुझ्या हातात तर कमालीची जादू आहे. खूपच स्वादिष्ट पोहे बनवले आहेस. मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला पोहे आवडले. हे मी माझ्या लाडक्या मावशीकडून बनवायला शिकलो आहे मास्टरजी. अहो मास्टरजी, आमचा राजू तर खूप मेहनती आहे. तो स्वतः पोहे बनवायला शिकला आहे आणि मजेशीर गोष्ट ही आहे की त्याने बनवलेले पोहे सगळ्यांना खूप आवडतात. अरे मावशी, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मग राजू आपल्या गावाच्या बाजारात नाश्त्यामध्ये पोह्याचं दुकान सुरू करू शकतो. त्यामुळे तुमची चांगली कमाई होईल. पण मास्टरजी, दुकान भाड्याने घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत. अहो मावशी, काळजी करू नका. गावाच्या बाजारात माझं एक दुकान आहे, ते सध्या रिकाम आहे, जी मी राजूला देऊ शकतो. आणि दुकान चालू लागलं की तुम्ही माझे पैसे द्या. राजूने मास्टरजींचा प्रस्ताव लगेच स्वीकारला आणि गावाच्या बाजारात पोह्याचे दुकान सुरू केले. अरे राजू बाळा, तू हे खरंच खूप छान केलंस. हा, या ना काका, हे घ्या गरमागरम पोहे. खा आणि मला सांगा कसे झाले आहेत. याहून चांगले पोहे मी याआधी कधीच खाल्ले नाहीत. तुझ्या हातात तर जादू आहे बाळा. बघ, एक दिवस तू खूप नाव कमवशील. धन्यवाद काका. बनवारी काका पोहे खाऊन त्याचे पैसे देतात आणि तिथून निघून जातात. रात्री जेव्हा राजू घरी येतो, आलास बाळा, चल हातपाय तोंड धुवून घे. मावशी, तू एवढ्या वर्षात अजिबात बदलली नाहीस. आता मी मोठा झालो आहे आणि आज मी स्कूलमधून नाही, काम करून घरी परत आलोय. हे घे मावशी, आजची कमाई. हे बोलून राजू त्या दिवसाची कमाई मावशीच्या हातात ठेवतो. कायम देवाची कृपा तुझ्यावर अशीच राहू देत.
आता हळूहळू राजूच्या पोह्यांचं दुकान चांगलं चालू लागतं. दिवसभर त्याच्या दुकानाच्या बाहेर लोकांची गर्दी राहत असे. सर्वांना राजूच्या हातचे पोहे खूप आवडू लागले आणि ही गोष्ट आजूबाजूच्या गावात सुद्धा आगीसारखी पसरली. लोक आपापसात बोलू लागले. अरे सरपंच साहेब, ऐका ऐका, तुम्हाला माहित आहे का, आपल्या गावात राजू खूप स्वादिष्ट पोहे बनवतो. अरे बनवारी काका, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. राजूच्या हातचे पोहे खाण्यासाठी आपल्या गावात खूप लांबून लोक येतात, ज्यामुळे आपल्या गावाचा व्यापार खूप वाढलाय. तर मग चला सरपंच साहेब, एक एक प्लेट राजूच्या हाताचे पोहे खाऊ. हो हो बनवारी काका, हे काय विचारणं झालं का? मग दोघही पोहे खाण्यासाठी राजूच्या दुकानात येतात. पोहे खाता खाता सरपंच बोलले. अरे राजू, तुझ्या हातात तर कमालीची जादू आहे. लांब लांब पर्यंत तुझ्या पोह्याची चर्चा आहे. राजू, आता तुला तुझ्या भविष्याचा विचार करायला हवा. आता तुझे पोहे इतके प्रसिद्ध झाले आहेत, तू शहरात जाऊन स्वतःचं दुकान का नाही उघडत? बरोबर बोललो ना बनवारी काका? राजू आता खूप मोठा माणूस होणार आहे. अरे सरपंच साहेब, का माझी मस्करी करताय? शहरात जर दुकान उघडायचं म्हटलं तर खूप पैसे लागतात. अरे राजू बाळा, तू त्याची काळजी नको करूस. आत्तासाठी मी तो खर्च सांभाळेन. माझ्याकडून पैसे घे आणि लगेच शहरात जा. राजूने सरपंचांचे बोलणे ऐकले. त्यांच्याकडून पैसे घेऊन तो शहरात गेला. शहरात जाऊन त्याने एका हॉटेलमध्ये काम मागितलं. माझ्यासाठी इथे काही काम आहे का? तू काय काम करू शकतोस? मी खूप छान पोहे बनवू शकतो. ठीक आहे, पण आमच्याकडे पोहे बनवणारा तर आहे, तर दुसरा काहीतरी काम कर. राजूला त्या हॉटेलमध्ये नोकरी मिळते तर खरी, पण राजूला तिथली पोहे बनवण्याची पद्धत आवडत नाही. कारण तिथे पोह्यात स्वस्त तेल आणि मिसळलेल्या मसाल्यांचा वापर होत असे. हरी सुद्धा त्याच हॉटेलमध्ये काम करत होता आणि पोहे बनवायचं काम तोच बघत असे. जेव्हा राजूने त्याची पोहे बनवायची पद्धत पाहिली तेव्हा तो म्हणाला, तू हे असे कसे पोहे बनवतो आहेस? तुला पोहे बनवायला येत नाही का? पोहे तर असंच बनतात. तू कधी बनवलं आहे का? जर बनवायला असतं तर असं कधी नाही विचारलं असतं. मी बनवले आहेत आणि मला बनवायला सुद्धा येतात. पण तू हे घाणेरडे तेल आणि मसाले का घालत आहेस या पोह्यात? मी याबद्दल मालकांना नक्की सांगणार. मोठा आला मालकांना सांगणारा. जा जाऊन सांग, त्यांनीच सांगितलं आहे हे तेल आणि मसाले वापरायला. हे ऐकून राजूला खूप वाईट वाटतं की हॉटेलचा मालकच तिथल्या ग्राहकांची फसवणूक करत आहे. त्याने हे काम सोडण्याचा निर्णय घेतला आणि हॉटेल मालकाला जाऊन म्हणाला, मालक, मी तुमच्या हॉटेलमध्ये काम नाही करू शकत. मला ही नोकरी सोडायची आहे. काय? तुला इथे काम करून अजून 2 दिवस पण नाही झाले आणि तुला नोकरी सोडायची आहे? कमीत कमी मला कारण तर सांग की तुला ही नोकरी का सोडायची आहे? मला तुमच्या इथली पोहे बनवायची पद्धत आवडली नाही. पोहे बनवण्यासाठी जे तेल आणि मसाले तुम्ही वापरता ते अजिबात चांगले नाहीत. अच्छा, तर मला सांग की चांगले पोहे कसे बनवतात? ह्या हॉटेलमध्ये दिवसाला 30 ते 40 ग्राहक येतात, तर मग काय पोहे खराब असतात म्हणून ते इथे येतात? जर आपण चांगले मसाले वापरून पोहे बनवले तर नुसते 30-40 जण नाही, पूर्ण शहरातील लोक आपल्या इथे पोहे खायला येतील. पण जर चांगल्या वस्तू वापरल्या तर खर्च सुद्धा जास्त होईल, आणि जर जास्त पोहे नाही विकले जाणार तर आपला तोटा होईल. असं नाहीये मालक. जर तुम्ही चांगल्या वस्तू वापरल्या तर फायदा सुद्धा जास्त होईल आणि शिवाय आपले ग्राहकही स्वस्त राहतील ना. पण पोहे जर माझ्या पद्धतीने बनले तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला ह्याचा फायदाच होईल. काय खरंच तुझ्या हाताचे पोहे इतके स्वादिष्ट आहेत? मालक, मी आत्ता बनवून दाखवतो तुम्हाला. गावात माझ्या हाताचे पोहे खाण्यासाठी आजूबाजूच्या गावातली लोक यायची. ठीक आहे, मग बघूया तुझ्या हाताचे पोहे खाऊन. मालक राजूला स्वयंपाकघरात घेऊन गेला हे बघण्यासाठी की राजू पोहे कसे बनवतो. मग राजूने पोहे बनवायला सुरू केलं. मालकाने जसे पोहे खाल्ले, अरे वा राजू, मी तर तुला चुकीचं समजलं होतं. हे तर तू खूपच स्वादिष्ट पोहे बनवले आहेस. तुझी पोहे बनवण्याची पद्धत तर कमालीची आहे. तेव्हापासून मालकाला राजूची पोहे बनवायची पद्धत आवडली. लोक पोहे खाण्यासाठी लांब लांबून येऊ लागले. आता दिवसभर हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी राहत असे. आता मालक जेवणाच्या बाबतीत आपले सगळे सल्ले राजूकडूनच घेत असे. एक दिवस राजू म्हणाला,
मालक, मला माझं स्वतःचं पोह्याचं दुकान उघडायचं आहे आणि त्यासाठी मी माझ्या पगारातून काही पैसे वाचवले आहेत. जर तुम्ही म्हणत असाल तर इथे शहरात माझं दुकान. हो हो, का नाही राजू, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मला तर आनंदच होईल असं झालं तर. आज तुझ्यामुळे मी एवढा खुश आहे, तर मला देखील हे नाही आवडणार की तू दुखी व्हावास. एवढंच नाही, जर तुला काही पैशाची गरज असेल तर माझ्याकडून घे आणि आपलं दुकान सुरू कर. पण हो, मी तुझे सल्ला घेत राहीन. खूप खूप धन्यवाद मालक, पण माझ्याकडे पैसे आहेत. शिवाय तुम्हाला जेव्हा माझी गरज असेल मी नक्की येईन मालक. मग काही दिवसांनी राजूने शहरात स्वतःचे पोह्याचे दुकान उघडले. बघता बघता त्याचे दुकानही चालू लागले. काही दिवसांनी तो परत आपल्या गावी आला. त्याने शहरातले अनुभव मावशीला सांगितले. मावशीला राजूचा अभिमान वाटू लागला. बाळा, आज मी खूप खुश आहे. आता मला चिंता नाही. तू शहरात तुझं हॉटेल उघडलंस. आता आपली जमीन आपण विकून टाकू आणि शहरात घर घेऊ, म्हणजे तुझं शिक्षण तिथे पूर्ण होऊ शकेल. राजू, हो मावशी, आपलं गावाचं घर नेहमीच राहील, पण आपण या जमिनीवर काही करत नाही आहोत, तर ती कधीतरी कामी येईलच. मग ते दोघे सरपंचांकडे गेले. सरपंच साहेब, मी तुमचे पैसे परत करायला आलोय. तुमच्यामुळे शहरात माझं खूप नाव झालंय. सरपंच साहेब, तुमचे उपकार आम्ही जन्मभर नाही विसरू शकणार. अरे नाही मावशी, असं बोलून तुम्ही मला लज्जित करत आहात. हे तर माझं कर्तव्य होतं. काही दिवसांनंतर शहरात जाऊन राजूने आपलं हॉटेल उघडलं आणि त्याने आपल्या हॉटेलचं नाव ठेवलं राजूचे पोहे. आता मावशी आणि राजू खूप आनंदात शहरात राहू लागले. शहरात आता